बहीण भावामधील प्रेम आणि भांडण ही जग जाहीर असतात। ही भावंडं एकमेकाबरोबर क्षणात भांडत असतात आणि क्षणात एकत्र येत असतात। सतत छोट्या गोष्टीवरून बहिणीबरोबर वाद घालणारा भाऊ बहिणीच्या लग्नात मात्र सर्वात जास्त रडताना आपल्याला पाहायला मिळत असतो। आपल्या बहिणीच्या लग्नानंतर तिच्याबरोबरचं गोड भांडण कायमचं संपणार ती आपल्याला दररोज दिसणार नाही या विचारानं भावाला देखील घेऊन येत असतं। सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असंच काहीच आपल्याला पाहायला मिळणार आहे, जे पाहिल्यानंतर तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत असतात। त्यातील काही मनोरंजन करणारे असतात तर कधी भावुक करणारे असे असतात। असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हळदीमध्ये भावा बहिणीचं अतूट प्रेम आपल्याला पाहायला मिळणार आहे, जे पाहून तुमचे देखील डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय, यावेळी नवरीला हळद लावण्यात आली असून माहेरपासून दूर जाणार हे लक्षात आल्यामुळे ती ढसाढसा रडताना दिसते। यावेळी तिला पाहून आसपास जमलेल्या इतर महिला आणि मुली देखील रडू लागले आहेत। यावेळी सर्वात मागे उभा राहिलेला तिचा भाऊ देखील पुढे येतो आणि तिच्या गळ्यात पडून तोही रडायला सुरुवात करतो। या दोघांना असं रडताना पाहून आसपासच्या महिलाही रडू लागतात। हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती टेंडलपूजा06 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे। आतापर्यंत 18 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून अनेक लोकांनी लाईक्स देखील केलेले आहेत, तर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या भावनिक अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत। एका युजर्सनं म्हटलेलं आहे खूप भावनिक क्षण, तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे हे दृश्य पाहून मलाही रडू आलं, तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे दादा डोळ्यात पाणी आलं रे, तर आणखी एका युजर्सनं म्हटलेलं आहे भाऊ बहिणी कितीही भांडले तर त्यांचं कधीच प्रेम कमी होत नाही, तर एका युजर्सनं म्हटले ते किती भांडले तरी ते भाऊ बहिणीचं प्रेम आहे। तुम्हाला हा भावनिक आणि भावुक करणारा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहा आणि आपल्या SS ब्रो स्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।